या बदलल्या भूमिका तीच महाराष्ट्र हित ठाकरे गटाकडून 16 सेकंदांची पोस्ट ठाकरे गटाच्या पोस्टवरून राजकीय चर्चेला उधाण अभिषेक यांच्या हत्या प्रकरणात मला लवकर न्याय मिळेल भाजप प्रवेशावेळी तेजस्वी घोसाळकरांचं वक्तव्य राजगुरुनगर हल्ला मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू शिक्षक शिकवत असताना चिरला मुलाचा गळा पुण्याच्या राजगुरुनगरमध्ये खासगी क्लासमध्ये गँगवॉर पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणावर अंबादास दानवेंची टीका आरोपींच्या सोयीनं चौकशी सुरू असल्याचा दावा न्यायालयानं ऐकल्यावरही पार्टनरवर गुन्हा दाखल न केल्याचा दावा मुंबईचं 13 महानगरपालिकांना 74 कोटींचा निधी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगरविकास विभागाकडून वितरण मुंबईसाठी अतिरिक्त 36 कोटींची तरतूद नवी मुंबई विमानतळावर 4थं टर्मिनल उभारण्याचा प्रस्ताव आणखी एक रनवे बांधण्याच्या शक्यतेचा अभ्यास सिडकोकडून सल्लागार नियुक्तीची प्रक्रिया सुरू मंत्री भरत गोगावलेंनी घेतली नितीन गडकरींची भेट मुंबई गोवा महामार्गाच्या कामाबाबत घातलं साकडं रखडलेली कामं पूर्ण करण्याची मागणी DWJमध्ये राज्यातल्या शेकडो पोलिसांची गुंतवणूक वादग्रस्त DWJचा संचालक समीर नार्वेकरचा धक्कादायक व्हिडिओ संचालक समीर नार्वेकर सध्या फरार नाशकात हरित नाशिक मोहिमेची सुरुवात पहिल्या टप्प्यात 1000 झाडांची लागवड मंत्री गिरीश महाजनांच्या उपस्थितीत वृक्षारोपण राज ठाकरेंमुळे उद्धव ठाकरेंचं मोठं नुकसान होणार रामदास आठवलेंचा ठाकरे बंधूंवर घणाघात राज ठाकरेंना सोबत घेण्याची चूक उद्धव ठाकरेंनी करायला नको होती आठवलेंचं मत नागपुरात बिबट्याच्या हल्ल्यातील जखमींची मुख्यमंत्र्यांनी घेतली भेट 5 दिवसांपूर्वी बिबट्याच्या हल्ल्यात 7 जण झाले होते जखमी रिसोड ते लोणार रोडवर प्रवाशांवर अज्ञातांकडून जीवघेणा हल्ला हल्ल्यात 4 जण गंभीर जखमी श्वान पथकाच्या मदतीनं हल्लेखोरांचा शोध सुरू जळगावच्या निमखेडी शिवारात तरुणाची निर्घृण हत्या सागर सोनवणे असं मृत तरुणाचं नाव संशयिताला पोलिसांनी रात्रीच घेतलं ताब्यात भावानंच केली भावाची हत्या शेतीतला पाण्याचा वाद गेला विकोपाला पेट्रोल टाकून मृतदेह जाळला येवल्यात रात्री टवाळखोरांचा धुमाकूळ टवाळखोरांनी फरसाण दुकान पेटवलं अग्निशमन दलानं आग आटोक्यात आणली लिओनेल मेस्सीच्या भारत दौऱ्याचा आज शेवटचा दिवस दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियममध्ये कार्यक्रम दुपारी पंतप्रधान मोदींचीही घेणार भेट बॉन्डी बीच दहशतवादी हल्ला मृतांची संख्या 16 वर मृतांमध्ये 10 वर्षाची मुलगी एका इस्रायली नागरिकाचा समावेश ऑस्ट्रेलियातील सिडनी इथं रविवारी झाला होता दहशतवादी हल्ला